नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये आपला देश अग्रेसर आहे. मंडळी, याही गोष्टीची आपल्याला कल्पना असेल की जर कोणी आपल्याला हा प्रश्न विचारला की गायींची आणि म्हशींची संख्या कोणत्या देशामध्ये जास्त आहे, तर त्याचंही उत्तर भारतच असं आहे. मंडळी, मला असं वाटतं की याच कारणामुळे आज संपूर्ण जगामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये आपण अग्रेसर आहोत. श्वेत क्रांती सुद्धा आपल्या देशामध्ये घडली. मंडळी, आपल्याला आजच मी पेपरमध्ये वाचलं की जवळपास 2016 पर्यंत आपला देश 30,000 मेट्रिक टन एवढं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची निर्यात आपला देश करणार आहे. आजच्याही परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला अनेक देश आहेत, म्हणजे बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, त्याच्यानंतर सौदी अरेबिया, UAE आहे, मलेशिया आहे, या अनेक देशांमध्ये भूतान आहे. या सगळ्या देशांमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं निर्यात आपला देश सातत्याने करतोय. मंडळी, आपल्याला कल्पना असेल की आज संपूर्ण आपल्या देशाचं आपण जर उत्पादन बघितलं तर जवळपास 138 दशलक्ष मेट्रिक टन एवढं दूध उत्पादन आपल्या देशामध्ये आज आपण करतोय. मंडळी, ही झाली नाण्याची एक बाजू. नाण्याची दुसरी बाजू ही आपल्याला सांगते की काळाच्या ओघामध्ये आपण बघितलं की पूर्वी जेव्हा फार पूर्वी म्हणजे 100 वर्षापूर्वीचा जर इतिहास बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की शेतीसोबत पशुधन हे असायचंच, पशुसंवर्धन हे व्हायचंच. पण काळाच्या ओघामध्ये कॅश क्रॉपच्या मागे शेतकरी लागले, हायब्रिड व्हरायटींच्या मागे लागले, सिंचनाची सोय जशी जशी उपलब्ध होऊ लागली तर पशुधन थोडंसं मागे राहिलं. आणि काळाच्या ओघामध्ये आज आपण बघितलं तर पशुधन पण कमी होत चाललेलं आहे. आणि जर आपण असं बघितलं, विशेषतः कोरडवाहू शेती करणारा जो शेतकरी आहे विदर्भ आणि मराठवाड्यातला, हे आत्महत्येचे सत्र आहे ते अजूनही सुरूच आहे. आज आपण पेपरमध्ये नेहमी वाचतो. पण मंडळी, त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कधीच आत्महत्या झाली नाही ज्यांच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं पशुधन आहे. आजची परिस्थिती तीच आहे. अनेक गावांमध्ये मी उदाहरणं आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू शकतो की ज्यांनी कोरडवाहू शेती केली आहे. कोरडवाहू शेतीतून शाश्वत कृषी उत्पादन मिळत नाही, पण ज्या कोरडवाहू शेती करत असताना जर तुमच्याकडे एक गाय किंवा 2 गाय असेल किंवा बकरी असेल किंवा शेळी मेंढी पालन तुम्ही केलं असेल किंवा कुक्कुटपालन तुम्ही केलं असेल तर त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आत्महत्या घडलेल्या नाही आहेत. मंडळी, याचा अर्थ असा आहे की आज कृषी विभाग आपल्या पाठीशी आहे, कृषी विभागाची योजना आपल्या पाठीशी आहे, पशुसंवर्धन आयुक्तालय ज्याचं कार्यालय पुण्याला आहे त्यांच्या अनेक योजना आहे, अनुदान आहे, त्याच्या माध्यमातून आपण त्याचा लाभ घेऊन पशुसंवर्धन करू शकतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तळागाळातला जो शेतकरी आहे त्याला याविषयीची जनजागृती, याविषयीचं अवेअरनेस, याविषयीचं ज्ञान, याविषयीचं प्रबोधन, याविषयीचं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची अत्यंत महत्त्वाची गरज आज निर्माण झालेली आहे. सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की हे काम कोण करणार? शिक्षणाचं काम, प्रशिक्षणाचं काम, प्रबोधनाचं काम, जनजागृतीचं काम हे कोण करणार? तर मंडळी, आज आपल्याला कल्पना असेल की नागपूरला महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूरला आहे. आणि या नागपूरच्या विद्यापीठाच्या माध्यमातून हे जे एक्सटेन्शन वर्क ज्याला आपण म्हणतो, कृषी विस्ताराचं कार्य जे म्हणतो, ते करण्याचं एक त्यांनी व्रत हातात घेतलं आहे. ते व्रत काय? तर पशुसंवर्धनावर आधारित शेतकरी जागरूकता अभियान. हे पशुसंवर्धनावर आधारित शेतकरी जागरूकता अभियान आहे. साधारणतः 15 ऑगस्ट 2015ला यांनी सुरू केलं आहे. आता हे अभियान काय आहे, याचं उद्दिष्ट काय आहे, केव्हा सुरू झालं, आतापर्यंत कोणकोणत्या गावापर्यंत, किती शेतकऱ्यांपर्यंत विस्तार कार्य पोहोचलेलं आहे विद्यापीठाचं, हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर NN झाडे सर. डॉक्टर झाडे हे महाराष्ट्र पशु विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये संचालक विस्तार शिक्षण या पदावर ते कार्यरत आहेत. आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, आजचा जो आपला विषय आहे पशुधनावर किंवा पशुसंवर्धनावर आधारित शेतकरी जागरूकता अभियान, याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तसंच आमच्या दर्शकांना पण आपल्याला प्रश्न विचारून अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या. तर पहिले त्यांना फोन नंबर सांगूया आपण. मंडळी, आमचे फोन नंबर नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा STD कोड अगोदर फिरवायचा आहे. सर, पहिला मनात माझ्या प्रश्न असा आला आहे की शेतकरी जागरूकता अभियान आणि तेही पशुसंवर्धनाला डोळ्यासमोर ठेवून, हे काय अभियान नेमकं काय, याचं उद्दिष्ट काय, केव्हा सुरू झालं?
शेतकरी जनजागरूकता अभियान म्हणजे पशुसंवर्धनावर आधारित हो हा आमचा एक उद्देश आहे किंवा शेतकरी जी आज टोकाची भूमिका घेत आहे, हो. टोकाची भूमिका म्हणजे आत्महत्या ज्या करतात आहे हो. त्या केवळ शेतीपासनं असं शाश्वत उत्पादन काही मिळत नाही आहे सध्या परिस्थितीत. म्हणजे मुख्यत्वे करून जे अल्पभूधारक शेतकरी आहे किंवा अति अल्पभूधारक शेतकरी आहे त्याला काही उत्पन्न शाश्वत उत्पन्न मिळत नाही आणि त्याला कुटुंबाचा जो भार आहे तो सहन होत नाही आहे आणि म्हणून तो आत्महत्या करत आहे. बरोबर. तर हा दृष्टिकोन आम्ही समोर ठेवून जेव्हा आमच्याकडे अशी बरीच विचारणा झाली, राजकीय याच्यातनं विचारणा झाली, काही अशासकीय लोक आमच्याकडे आलेत, काही आमचा स्टाफ पण आमचा विद्यापीठाचा जो तांत्रिक स्टाफ आहे त्याच्यात आमचं मंथन झालं. आमचे कुलगुरू महोदय त्यात मिश्रा सर हे अतिशय याच्यात मोठं हिरिरीने सांगू इच्छित होते की जर पशुसंवर्धनाचं जर आम्ही निकड आपली हे घातली याला तर आम्ही जो काही आत्महत्यासारखा जो हे शेतकरी लोक घेत आहे म्हणजे टोकाची भूमिका घेत आहे हो. ती टाळल्या जाईल आणि म्हणून हा एक उद्दिष्ट समोर ठेवून की शेतकऱ्यांनी आपली आत्महत्या थांबवावी, शेतकऱ्यांचं पशुपूरक व्यवसाय जो आहे त्याच्यावरती त्याचं प्रबोधन करावं, त्यांना जे काही शिक्षण अवेलेबल आहे म्हणजे ते द्यावं, संशोधन त्यांच्या मार्फत पोहोचावं, त्यांना त्याच्यात रुची निर्माण व्हावी आणि त्यांनी पशुधनाकडे आकर्षित व्हावं, पशुपूरक आपलं शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनाकडे आकर्षित व्हावं आणि पूरक व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय हा करावा जेणेकरून त्यांनी आत्महत्यापासून स्वतःला दूर ठेवावं. आणि म्हणून 15 ऑगस्ट 1915 रोजी स्वातंत्र्य दिनी आम्ही हा प्रोग्राम सुरू केलेला आहे, हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्याची सुरुवात अकोला जिल्ह्यातून आम्ही सुरू केली. की अकोला जिल्ह्याचं कारण सुद्धा एक हे असं म्हणता येईल की अकोल्याला या विदर्भ आणि मराठवाड्यात म्हणजे जास्त आत्महत्या आहे आणि पूर्वी विदर्भ आणि मराठवाडा मिळून एकच कृषी विद्यापीठ होतं अकोल्याला. तर मग आपण अकोला सुरुवात करू बाबा म्हणून अकोल्याला आम्ही सुरुवात केली आणि डोंगरगाव हे जे गाव आहेत अकोल्यापासून साधारणतः 12 किलोमीटर, तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन याची मोठ्या प्रमाणावर आम्ही तिथून सुरुवात केली आणि जनजागृती करण्यासाठी. आज मला आनंदाने हे सांगावंसं वाटतं की आम्ही आतापर्यंत 2 महिन्याच्या काळात आम्ही जवळपास 200-250 गावापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत. आम्हाला अतिशय मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि त्या याच्यात आम्ही अजूनही पुढे जाऊन आम्ही साधारणतः 1000 गावापर्यंत पोहोचावं असा आमचा उद्देश आहे आणि जेणेकरून शेतकरी आमचा ह्या पूरक व्यवसायाकडे वळून आपलं कुटुंबाचा भार आरामात अगदी योग्यरित्या आपण तो आपला झेलेल आणि आत्महत्यापासून परावृत्त होईल. सर, अत्यंत हे महत्वाचं कारण, त्याचं कारण असं आहे की जेव्हा अनुदानाचा प्रश्न निर्माण होतो की अनुदान मिळेल का किंवा गाई म्हशींचा पुरवठा केला जाईल का, तर कृषी विभाग त्यासाठी आहे. आपण बघितलं की पशुसंवर्धन आयुक्तालय पण त्याच्यासाठी आहे. पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की शेतकऱ्यांना याविषयीची प्रेरणा मिळाली पाहिजे, त्यांना एक मॉरल सपोर्ट दिला पाहिजे आणि माणसाचा आत्मविश्वास केव्हा वाढतो जेव्हा त्याला या विषयाचं ज्ञान मिळतं. बरोबर. मला असं वाटतं की आपलं विद्यापीठ कृषी विस्तार कार्याच्या माध्यमातून मला असं वाटतं याविषयीची जी जागृती आहे, कारण कुठेतरी शेतकरीची बॅटरी चार्ज झाली पाहिजे, बरोबर, त्याला हे कळलं पाहिजे की मला कोरडवाहू शेतीतून काही मिळत नाही पण मी 2 गायी ठेवल्या किंवा 4 बकऱ्या ठेवल्या किंवा परसातलं कुक्कुटपालन जरी केलं तर मला असं वाटत नाही की शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी नाही. सॉरी सर, मला एक प्रश्न विचारायचा होता की ही संकल्पना सर्वप्रथम आपल्या विद्यापीठात कोणाच्या डोक्यामध्ये आली? नाही, याला आम्ही सर्वस्वी त्याचं क्रेडिट आमच्या कुलगुरू महोदयांना कुलगुरू महोदयांना आहे. कारण आमचे कुलगुरू स्वतः हे NDDB मध्ये कार्यरत होते गेले 20 वर्ष गुजरातमध्ये आणि त्यांनी हा व्यवसाय करणारे लोक अगदी जवळून बघितलेले आहे. सहकार तत्वावर स्वतः वर्गीस कुरियन सोबत त्यांनी स्वतः काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की एवढं मोठं विद्यापीठ महाराष्ट्रात आहे, कारण भारतातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे आमचं विद्यापीठ आहे. आमच्या विद्यापीठाअंतर्गत 10 आमचे कॉलेजेस आहेत आणि जवळपास 100 असे विद्यालय आहेत ज्याच्यातून आम्ही असं डिप्लोमा देतो लोकांना आणि ज्यांना शेतीपूरक व्यवसायासंबंधी त्यांच्या जनजागरूकता करतो. तर असे 100 आहेत. तर हे एवढं मोठं असताना बाबा आमच्याच राज्यात, आमच्याच विदर्भात, आमच्याच मराठवाड्यात एवढ्या आत्महत्या होणं हे कुठं फारच मोठं क्लेशदायक आहे. आणि म्हणून आम्ही हा जनजागरूकता अभियान आम्ही मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे. आणि आता आपल्याला मी सांगू इच्छितो शेतकऱ्यांना, शेतकरी माझ्या बंधू भगिनींना माहिती आहे की शेती ही सध्या तरी आपण याला पर्याय नाही, मान्य आहे, आपण म्हणतोय की इंडियन कल्चर इज ॲग्रिकल्चर,
प्रश्नच नाही. कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे हे जरी मान्य असलं तरी सुद्धा काय झालेलं आहे की आजकाल शेती ही कमी कमी होत चाललेली आहे. हो, शेतजमीन. सर, एक फोन घेऊया आपण. नितीन खरात जालन्याहून काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो. हा, नितीनराव विचारा. नितीन बोलतो सर, जालन्याहून. हा, नितीन बोला. दुग्धजन्य गायी ज्या गावरान गायी असतात त्यांना समूहामध्ये पाळण्यासाठी काही आपल्याकडे म्हणजे स्कीम वगैरे आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की नितीन परत एकदा प्रश्न विचारा. आपल्या गावरान गायी ज्या असतात ना दुग्धजन्य, हो, त्या समूहामध्ये पाळण्यासाठी ग्रुपमध्ये पाळण्यासाठी काही योजना आहे का सरकारच्या? हो हो. आणि दुसरा प्रश्न असा आहे की खतांमध्ये सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं यांचा वापर करणं हे दुग्धजन्य कोणत्याही म्हणजे पशु असतील त्यांच्यासाठी कसं राहू शकतं? म्हणजे बरोबर. सर, त्यांनी 2 प्रश्न विचारले की देशी गायींचं पशुसंवर्धन झालं पाहिजे, संगोपन झालं पाहिजे. आपण म्हणजे शासन सुद्धा आता तेच म्हणताय. तर ते समूहाने करायचं असेल तर याविषयी काही योजना आहेत का असं त्यांना म्हणायचं. दुसरा त्यांचा असा प्रश्न आहे की समजा रासायनिक खतं दिली जातात, सेंद्रिय खतं दिली जातात. आज सेंद्रिय पदार्थांना संपूर्ण जगामध्ये मागणी आहे, तशी सेंद्रिय दुधाला पण मागणी आहे. तर रासायनिक खतांची काही विपरीत परिणाम थोडक्यात मला वाटतं नितीन असंच विचारायचं की रासायनिक खतांपासून तयार केलेलं फॉडर म्हणजे चारा पिकं ते जनावरांनी खाल्लं तर काय अपाय होऊ शकतो का? म्हणजे मानवाला, जनावरांना आणि जमिनीला सुद्धा. मला असं वाटतं असं नितीनला विचारायचं. मी पहिल्यांदा नितीनला दुसऱ्या प्रश्नाचं प्रथम उत्तर देऊ इच्छितो. बरं, चालेल सर. की आताच आपण बोलत होतो की शेती ही सोयीची राहिलेली नाहीये. तर आपल्याला माहिती आहे की आपण खूपच उपयोग करतोय रासायनिक खतांचा. प्रत्येक दृष्टिकोनातून रासायनिक खतं करतोय, त्याच्या आपण त्यांना औषधीचा खूप मोठा उपयोग करतोय. आणि काय होऊन राहिलं आहे की रासायनिक खताचा अपरिमित उपयोग झाल्यामुळे काय झालंय की शेतीचा कस हा कमी होत आहे. जमिनीचं आरोग्य खराब झालेलं आहे. आणि जमिनीचं आरोग्य एवढं खराब झालेलं आहे की हे केवळ म्हणजे पिकांनाच मारक नाही राहिलेलं आहे, तर ते जमिनीचं आरोग्य खराब झाल्यामुळे ते पिकातून जे काही आपण आपल्या शरीरात आपल्या अन्न म्हणून खातोय, मानवी आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आणि कॅन्सर सारखे रोग मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की आपण पंजाबचं उदाहरण देतो की आपल्या भारताला ते एक धान्याचं कोठार म्हटलेलं जायचं. आणि याला कारण काय झालं की त्यांनी खूप उपयोग केला या कीटकनाशकांचा, रासायनिक खतांचा. आणि त्याच्यामुळे काय झालं की कॅन्सर सारखा रोग तिथे एवढा मोठ्या प्रमाणात आहे पंजाबमध्ये की तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की एक जी इंटरसिटी एक्सप्रेस जी आहे अमृतसरचे दिल्ली, त्यात पुष्कळ लोक म्हणजे जास्तीत जास्त प्रवासी हे कॅन्सरग्रस्त असतात. कॅन्सर ट्रेन म्हणूनच म्हणजे ऑफिशियली नाही ओळखले जात, पण लोक बोलतात की त्या याच्यामध्ये सगळे सवलतीचे प्रवासी असतात. सकाळी अमृतसरवरून भटिंड्यावरून दिल्लीला येतात, दिल्लीला ट्रीटमेंट करतात आणि परत जातात. हा एवढा त्याचा दुरुपयोग झालेला आहे सेंद्रिय खताचा, रासायनिक खताचा, क्षमा करा, रासायनिक खताचा. आणि म्हणून हे जे आपलं शेणखत आहे किंवा गोमूत्र आहे काय करतं हे की जमिनीचा कस वाढवतो, त्याच्यात पाणी मुरवण्याची शक्ती वाढवतो. आणि एवढंच नव्हे तर त्याचं कस वाढल्यामुळे काय होतं की आपल्याला जास्त उत्पादन मिळतं. आणि दुसरी गोष्ट अशी होतं की जे आजकाल आपण ऑर्गॅनिक फार्मिंग सेंद्रिय शेती जे म्हणतो की सेंद्रिय शेतीतनं केलं तर आपल्याला चारा पिकं जी आहे ती सुद्धा सेंद्रिय मिळणार आणि दूध सुद्धा सेंद्रिय मिळणार. म्हणून काय आहे की रासायनिक खताचा उपयोग कमी मर्यादित. आता दुसरा प्रश्न यांचा जो आहे की सामूहिक आहे की आता मी याच्यात उदाहरण देऊ इच्छितो की गुजरातमध्ये की आजकाल ॲनिमल हॉस्टेल म्हणजे वसतिगृह, पण कोणासाठी तर जनावरांसाठी वसतिगृहाचा हा कन्सेप्ट मोठ्या प्रमाणावर राबविला गेला आणि मोठ्या यशस्वीपणे राबविला गेलेला आहे जनावरांचा कन्सेप्ट. तर आणि शासनाच्या स्कीम्स आहेत. आता राष्ट्रीय नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन जे म्हणतो की राष्ट्रीय पशुधन कार्यक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत शासनाच्या खूप योजना आहेत. आणि यासाठी जो आमचा पशुसंवर्धन अधिकारी आहे पंचायत समिती लेव्हलवर, त्याच्याकडे जर आपण गेलात तर अतिशय तुम्हाला मोठ्या प्रमाणावर त्याची माहिती पण मिळेल, उत्तम माहिती मिळेल. आणि जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे की तुम्ही सगळ्या आपल्या खासदार लोकांना, आमदार लोकांना किंवा तुम्ही एक खेडही दत्तक घ्या
तर त्या दत्तक खेडींमध्ये जर असा हा आपला उपक्रम राबविला सामूहिक, तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला शेतकरी बांधवांना त्याचा उपयोग होऊ शकेल. कारण त्याच्यात काय आहे की बा त्याच्यामध्ये जो काही मजूर लागतो तो अतिशय कमी लागेल, त्याचं व्यवस्थापन मार्केटिंग सोपी होईल, आणि जो काही शेतकऱ्यांना आज दुधाचा पासून भाव मिळत नाही, आपण म्हणतो 20-22 रुपये लिटर मिळतो, तर 20-22 रुपये लिटर तर पाणी घेतो आपण, तर तो एक मोठ्या प्रमाणावरती लाभ होऊ शकतो. एक फोन येतोय, प्रकाश बोराडे पुण्यावरून काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार प्रकाशराव, विचारा. मी प्रकाश बोराडे बोलतोय. हा, बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की मला शेळी पालन या विषयावरती अधिक माहिती पाहिजे. बरं, ठीक आहे. दर्शकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक परत विनंती करतो की आपल्याला जेव्हा प्रश्न विचारायचा आहे तेव्हा आपल्या टीव्हीचा आवाज आपण कमी करायचा आहे आणि सलग प्रश्न विचारायचा, म्हणजे आम्हाला प्रश्न कळेल आणि आपल्याला लवकरात लवकर त्याचं उत्तर मिळेल. सर, त्यांनी एक प्रश्न विचारला की शेळी पालन करायचं आणि त्याविषयीचं इत्थंभूत माहिती किंवा प्रशिक्षण, त्याविषयीची माहिती कुठे मिळू शकेल? त्यांनी शेळी पालनाविषयी माहिती विचारलेली आहे. मी आधीच सांगितलं की आमचं पूर्ण महाराष्ट्रभर आमचे काही महाविद्यालय आहे. आता हे पुण्यात राहतात, त्याच्यामुळे पुण्यापासून अगदी एक साधारणतः 50 किलोमीटरच्या अंतरावर आमचं शिरवळ येथे महाविद्यालय आहे. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय आहे शिरवळला. तर शिरवळला जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाअंतर्गत आमचं असं नेहमीच नुसतं शेळी पालनावरती नाही, तर दुग्ध पालनावरती, दुग्ध व्यवसायावरती, शेळी पालनावरती, मेंढी पालनावरती किंवा चारा पीक उत्पादनावरती, कुक्कुट पालनावरती, टर्की पालनावरती, म्हणजे एवढंच नाही तर अझोला उत्पादनावरती, हायड्रोपॉनिक्सवरती, असं सगळं वेगवेगळ्या याच्यावरती प्रशिक्षण देतात. एवढंच यांना करायचं आहे की तिथल्या कॉलेजशी संपर्क साधून, महाविद्यालयाशी संपर्क साधून, शिरवळला जाऊन किंवा फोनवरून जर त्यांनी गेलं की आमच्या जर वेबसाईटवर, मापसूच्या वेबसाईटवरती गेलेत तर आमचे फोन नंबर्स मिळतील आणि त्यांना फोन नंबर घेऊन त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांना ते सगळी माहिती मिळेल. प्रशिक्षणाला सुद्धा त्यांना जाऊन प्रशिक्षण सुद्धा घेतात. आणि मगाशी मला वाटतं सर एक टोल फ्री क्रमांक पण सरांनी मला एक सांगितलाय की मी टोल फ्री जो क्रमांक आहे विद्यापीठाचा मी आपल्याला सांगतोय, तो आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतोय. 1800-233-3268 असा हा टोल फ्री क्रमांक आहे विद्यापीठाचा. 10 वाजेपासून सकाळी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत यांच्या लाईन्स खुल्या असतात. आपण शेळी पालनाविषयी, मेंढी पालनाविषयी, इमू पालनाविषयी, कुक्कुट पालनाविषयी, ज्या माना पशुसंवर्धनाविषयी जर आपल्या काही प्रश्न असतील तर आपण या क्रमांकावर टोल फ्री असल्यामुळे आपण केव्हाही फोन करून प्रश्न विचारू शकता. आणि सरांनी आता सांगितलं की शिरवळला पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर गेलात तर तिथे अशा प्रकारचं आपल्याला सातारा जिल्ह्यात आहे, सातारा जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्याला अशा प्रकारचं प्रशिक्षण आपल्याला घेता येईल. आणि पुण्यामध्ये जर आपण राहत असाल तर पुण्याला सुद्धा पशुसंवर्धन आयुक्तालय आहे, तिथे जरी आपण गेलात तर तिथे सुद्धा याविषयीची आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकेल. सर, एक फोन आला मगाशी आणि आपलं उत्तर अर्धवट राहिलं. आपण सांगून आता की जमिनीचा कस कमी झाला, जमिनी खराब झाल्या, शेतजमिनी कमी झाल्या आणि नंतर पशुसंवर्धन कसं कमी होत गेलं, तर त्याविषयी आपण बोलत होतो. त्याविषयी मी बोलू इच्छितो की शेती का बरं फायदेशीर राहिलेली नाही आहे. तर शेती फायदेशीर न राहण्याचं जसं मी म्हणतो की शेती ही कमी होत आहे आणि उपजाऊ शेती कमी होत आहे. निसर्ग याच्याचा लहरीपणा मोठा आहे, त्यात निसर्गाचा लहरीपणा आहे, सिंचनाचा अभाव आहे आणि परत काय होऊन राहिलेलं आहे की बा आम्ही जे रासायनिक खतं खूप वापर करतोय त्यामुळे आम्हाला शेतीचा कस कमी झाल्यामुळे उत्पादन कमी होऊन राहिलेलं आहे. शेतीला लागणारी मजुराची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे असल्यामुळे आपल्याला मजुरावरती खूप मोठा खर्च करावा लागतोय शेतकऱ्यांना. नंतर जी काही कर्ज द्यायची जी प्रणाली आहे आपली त्याच्यात पण बरेच अडथळे येतात. शेतकरी बांधवांना त्याचा मोठा अनुभव आहे, त्याच्यामुळे उपलब्ध भांडवल उत्पन्न होत नाही, तयार राहत नाही आपल्याजवळ. त्याद्वारे सुद्धा आपल्याला मोठा म्हणजे शेती करण्यात अडचणी येत आहे. नंतर शेती जर उत्पादन जर चांगलं झालं तर शेती उत्पादन साठवायचं कुठं, त्याचं किंवा त्याचं ते अनियंत्रित बाजारभाव आहे तो कंट्रोल कसा करायचा, नियंत्रणात कसं आणायचं, हे पण असल्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे की आम्हाला शेती ही सध्या फायदेशीर राहिलेली नाही आहे. आणि म्हणून एक अशी विनंती आहे, एक कळकळीची विनंती आहे की आमच्या शेतकरी बांधवांनी शेती करावी, प्रश्नच नाही, शेती हा कणा आहे, पण सोबत जो पशुधन आहे आमचं, पशुधनाच्या निगडीत जे काही पारंपरिक आमच्या पूरक व्यवसाय आहे त्यात
शिरावं, लक्ष घालणं आवश्यक आहे. आमचे आजोबा, आमचे वडील, आमचे जे पणजोबा, सगळं खापर पणजोबा हे सगळं करत होते. सगळ्यांकडे कुठल्याच नव्हता, धष्टपुष्ट होतो आम्ही. आम्ही हे म्हणता येईल की आम्ही कृष्णाचं जर हे पाहिलं बालपण तर आम्हाला नुसतं कृष्णाचं नटखटपणाच आठवतो. पण कृष्ण जो गोपिकांचं मडके फोडायचा, दूध त्यातनं निघायचं, दुभतं निघायचं, दही निघायचं, ते त्याच्या सवंगड्यांना वाटायचा आणि सवंगड्यांना दिल्यामुळे काय व्हायचं की ते धष्टपुष्ट असायचे. तर हा जो महत्त्वाचा जो फायदा आहे पशुसंवर्धनामुळेचा तो लक्षात ठेवून आमच्या शेतकरी बांधवांनी आता वेळ आलेली आहे, अधिक वेळ दौडू नये आणि शेतीपूरक व्यवसायासाठी पशुधनाकडे वळलं पाहिजे. कारण त्यासाठी जे लागणारं भांडवल आहे ते सर्व त्यांच्या जवळच आहे, त्यांच्या जवळच आहे. फक्त त्यांनी ते थोडंसं लक्ष घालावं. आम्ही आमचं विद्यापीठ आहे असे 2 शेळ्या मेंढ्या का असेना, 4 कोंबड्या का असेना, ह्या आपल्याला आता आपल्या शेताच्या बाजूला जे आपलं घर आहे आणि जागा आहे तिथे आपल्याला सोय करून आता हा व्यवसाय सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. एक फोन घेऊया. उस्मानाबादहून बापू लहाने काय विचारू इच्छितात? विचारा बापू, विचारा. हा विचारा. हा सर, नमस्कार. नमस्कार, विचारा. हा, मी बापू नाने, शंभूराजी फार्म देवधानपुरा इथून बोलतोय सर. हा, बोला बोला. सर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आमच्या 4 वर्षाचा पाऊस काय नाहीये, चाऱ्याची उपलब्धता खूप कमी आहे. हा, विचारा. मग त्याच्यामुळं शासनाची गोठा तिथं कडबकुट्टी अशी योजना राबवली शासनानं तर जेणेकरून आमचं दुग्ध उत्पादन वाढेल किंवा पशुसंवर्धन कामाला भार देता येईल. तर सध्या भर द्यायचा खूप अवघड झालेले सध्या चाऱ्याअभावी. म्हणजे पाऊस नसल्यामुळे चारा पिकं झालेली नाहीत आणि चारा पिकं झालेली नाहीत, त्यामुळे आता पशुधन सांभाळायचं कसं हा प्रश्न निर्माण झालाय असं आपल्याला विचारायचं आहे बापू. हॅलो. नाही सर, पशुधन आहे आमच्याकडे, परंतु पशुधन आता विकण्याची वेळ आली चारा जास्त नसल्यामुळे. मग आहे त्या चाऱ्याला जर कडबाकुट्टी भेटली. बरं, प्रश्न कळलाय तुमचा सर. थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की पशुधन हो पशुधन आहे पण पाऊसच नाही आणि पाऊस नसल्यामुळे चारा पिकं नाही आणि चारा पिकं नसल्यामुळे आता पशूंना काय खाद्य खाऊ घालायचं, काय सांगता येईल? त्यांचं अतिशय असा उपयुक्त प्रश्न, संवेदनशील प्रश्न आहे, अतिशय योग्य प्रश्न आहे. या संदर्भात मी बापूंना सांगू इच्छितो की चारा पिकांना पाणी लागतंच, प्रश्नच नाही. पाणी सगळ्यांनाच लागतं, पाणीशिवाय पाणी हे जीवन आहे. परंतु काय झालेलं आहे की काही तंत्रज्ञान आम्ही डेव्हलप केलेलं, विकसित केलेलं आहे. कृषी विभागानं केलं आहे, पशुसंवर्धन विभागानं केलेलं आहे की बिना मातीशिवाय हायड्रोपॉनिक किंवा अतिशय कमी पाण्यात आपण चारा उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे मातीशिवाय आणि अतिशय कमी पाण्यात आपण चारा उत्पादन घेऊ शकतो, ते हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे. आणि त्याद्वारे आपण मका, बाजरी किंवा गहू, ओट अशी जी पिकं आहेत ती आपण आपल्या हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे घेऊ शकतो आणि त्याच्या संदर्भात आपण पुढे येणारच आहे. परंतु यांचा प्रश्न होता म्हणून हे केलं. तर बापूंना माझी विनंती आहे की त्यांनी परभणीला जे आमचं कॉलेज आहे पशुसंवर्धनाचं, किंवा जे त्यांना समजा उदगीर जवळच असेल तर उदगीरला आमचं कॉलेज आहे, किंवा याच्या व्यतिरिक्तही जर समजा आमचे पशुसंवर्धन अधिकारी आहेत त्यांच्याकडे गेलात तरी सुद्धा हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे तुम्हाला अतिशय कमी पाण्यात बिना पाण्याने आणि तुम्हाला हायड्रोपोनिक्स हे उत्पादन तयार करता येतं. त्याचं गवत किंवा चारा पिके घेता येतात. फक्त याविषयी त्यांना थोडीशी तसदी घ्यावी लागेल. त्यांनी आपल्या पशुसंवर्धनात थोडंसं प्रशिक्षण घ्या, थोडीशी जरुरी आहे. त्याला काही पैसे लागत नाही. साधारणतः 3 रुपये किलो प्रमाणे त्याचं उत्पादन होतं. एकदम आठवड्याभरात 7 ते 9 दिवसात त्याचं उत्पादन होतं, तयार होतं. आणि 20 बाय 20 साधारण 400 चौरस फुटामध्ये तुम्हाला एक साधारण 10 जनावरे पाळता येतात. आणि एवढं मोठा त्याचा फायदा आहे. तर हा जो तंत्रज्ञानाचा विषय आहे, जे मगाशी म्हटलं की हेच आम्हाला शेतकऱ्यांना ठरवायचं की तुम्ही थोडंसं पुढे या. तुम्ही 1 पाऊल पुढे, आम्ही 10 पाऊल पुढे, शासन 10 पाऊल पुढे येतं. फक्त एवढंच की बा त्याच्यात तुम्ही थोडंसं प्रामाणिकपणे जर हे केलं ना, खरोखर त्याच्यात आहे. केवळ बा सबसिडी मिळतं किंवा काही आहे शासनाचं आहे बा म्हणून अवलंबून राहण्यापेक्षा शासनाचं स्वतः केलेलं बरं. आणि त्यासाठी तंत्रज्ञान आहे. तुम्हाला जर इथं तुम्ही शेती महाविद्यालयात जा, तिथं पण मदत मिळेल. पण चारा पिकाशी उत्पन्न निगडीत असल्यामुळे जर तुम्ही पशुसंवर्धनाकडे गेले, पशुसंवर्धन कॉलेजला, तिथं आम्ही करतोय, आमचं डेमॉन्स्ट्रेशन बघा तुम्ही आहे.
आम्हाला तिथे आहे. तुम्ही स्वतः स्वतः दिसल्यावरती कसं होतं विश्वास येतो. सेईंग इज बिलिव्हिंग. स्वतः दिसल्यावर सरांनी सांगितलं आपल्याला की हायड्रोपॉनिकच्या माध्यमातून म्हणजे मातीविना शेती ज्याला आपण म्हणतो, छोट्या छोट्या ट्रेमध्ये सुद्धा आपण मोड आलेलं जसं कडधान्य आपण घरी कापडावर करतो तशाच प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे. अत्यंत कमी जागे सरांनी सांगितलं की 420 स्क्वेअर फुटामध्ये तुम्हाला 10 जनावरांना पुरेल एवढा चारा कमी पाण्यामध्ये तुम्ही निर्माण करू शकता हायड्रोपॉनिक या तत्वाच्या आधारे. मला असं वाटतं बापू तुम्ही याविषयीचं तुमच्या मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला तिथे जर थोडा वेळ काढून गेलात आणि त्या विभागामध्ये गेलात, महाविद्यालय आहे तिथे पशुसंवर्धन महाविद्यालय उदगीरला जाऊ तिथे जर उदगीरला तुम्ही जाऊ शकता आणि तिथे गेला तर मला असं वाटतं की त्याविषयीचं तंत्रज्ञान तुम्हाला 1 तासामध्ये तुम्हाला समजेल की नेमका हा चारा उत्पादन कमी पाण्यामध्ये घरच्या घरी 10 जनावरांना पुरेल एवढा कसा करता येऊ शकतो कमी जागेमध्ये. मला असं वाटतं की थोडंसं आपल्याला घराबाहेर निघून थोडे कष्ट घेऊन हे जाणून घेणं गरजेचं आहे. याविषयीचं ज्ञान संपादन करणं गरजेचं आहे. असं म्हणतात की नॉलेज इज पॉवर. मला असं वाटतं की तुम्ही हे करू शकता. निराश होण्याची अजिबात गरज नाही. सर आता एक मला प्रश्न आपल्याला विचारायचा होता की हे जे अभियान आहे तर याची आखणी याचं प्लॅनिंग कसं झालं विद्यापीठामध्ये सुरू? हो, याची आखणी आणि प्लॅनिंग करताना पहिल्यांदा आमच्यापुढे प्रश्न होता की एवढं मोठं महाराष्ट्र आपण कसं जाणार. पुन्हा आमची काही मर्यादा आहे की आमच्याजवळ 10च महाविद्यालय आहेत आणि त्याच्यातून आपण कसं जाणार. म्हणून आम्ही जेव्हा बैठकी घेतल्या अधिकाऱ्यांच्या, आम्ही आमच्या स्टाफच्या बैठकी घेतल्या, कुलगुरू महोदयांसोबत जेव्हा हे घेतलं तर कुलगुरू महोदयांनी सांगितलं की बा सध्या सुरुवात तर करा. बरोबर. आपण सुरुवात जर केली तर आपल्या कार्याचा कोणी ना कोणीतरी तो हे घेईल, त्याचं कॉग्निझन्स म्हणा किंवा त्याचं काही जो हे येईल ते घेतल्या जाईल आणि आपल्याला कुठून ना कुठून सगळी मदत मिळेल. तर सुरुवात तर करा. तर या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवात केली आणि जे आमचे 10 महाविद्यालय आहेत तर आम्ही त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करतोय म्हणून आणि दुष्काळ जर तसं पाहिलं ना तर तुम्हालाही माहिती आहे देशमुख साहेब की दुष्काळ हा केवळ विदर्भ आणि मराठवाड्यात नाही आहे. दुष्काळ हा पश्चिम महाराष्ट्रात पण आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र पशुसंवर्धनात अग्रेसर आहे आणि म्हणून तिथं एकही आत्महत्या होत नाही. आता जर पश्चिम महाराष्ट्राचा जर घेतलं तर सांगली, जत तालुका, सांगली जिल्हा, जत तालुका, मान, खटाव किती दुष्काळ आहे. पाऊसच नाही पडत. आमच्या शिरवळला तर पाऊसच पडत नाही. ते वाईला गेलं तर तुफान पाऊस आहे 20 किलोमीटर, पण शिरवळला पाऊस नाही. परंतु तिथल्या शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनाचा हा जो आहे वसा तो मोठ्या प्रमाणावर जपलाय, नाही पुढे वाढवत आहे. किंबहुना मी तर म्हणेल की बा पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी हा पशुसंवर्धनावरतीच आहे. आता तिथे शेती पशुला निगडीत आहे की पशुशेतीवरती झालेलं आहे असं, जिथे शेती पशुला पूरक झालेली आहे, पशुसंवर्धन शेतीला नाही झालं अशी परिस्थिती आहे. महत्वाचा तो व्यवसाय आणि तेच शेतीपूरक झाली आहे, पशुसंवर्धन महत्वाचं झालेलं आहे. आणि त्यामुळे पहा तिथे उद्योगधंदे किती मोठे आले आहेत. पुष्कळ डेअरीज आलेल्या आहेत, पुष्कळ कोऑपरेटिव्ह संस्था आलेल्या आहेत, अनेक उदाहरणं आहेत आणि त्याच्यातून लोकांचं सगळं चाललंय. म्हणून आम्ही हे केलं की बा विदर्भ आणि मराठवाड्यात जर आपण शेतकऱ्यांकडे गेलो, आमच्या जे काही आमच्याजवळ तुटपुंजे साधनं आहेत त्यांच्याद्वारे जर आपण गेलो तर कुठं कुठं आपल्या याचा आमच्या अभियानाचा कुठं ना कुठं तरी त्याचा ठसा उमटेल, फायदा होईल आणि त्या दृष्टिकोनात आम्ही पुढे प्रयत्नशील. सर एक फोन घे. विलास वलटे नाशिकहून काही विचारू इच्छितात. हॅलो. हा विलासराव. विश्वास वलटे बोलते सर. हॅलो. हा विश्वासराव माफ करा. विश्वासराव विचारा प्रश्न विचारा. विश्वास वलटे बोलते सर मी. हा बोला. हॅलो. हा बोला. हा मी काय म्हणतो सर, मागच्या वर्षी आमच्या नाशिक जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात गारपीट झाली. आमच्याकडून जे शेतकऱ्यांनी बराच व्यवसाय दूध व्यवसाय सुरू केला. पण हॅलो. हा प्रश्न ऐकू येतो, बोला. हा तर बऱ्याच शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय चालू केला पण त्या प्रमाणात भाव मिळाला नाही दुधाला. बर. आणि त्यामुळे दूध व्यवसाय बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. हा प्रश्न तसा शासनाशी संबंधित म्हटलं आहे तर वावगं होणार नाही. तुमचा प्रश्न आपण सरांना विचारूया, पण मला असं वाटतं की प्रश्न खूप महत्वाचा आहे, संवेदनशील आहे आणि खरंच ही शेतकऱ्यांची म्हणजे जो पशुपालक आहे त्याची ही अडचण आहे की अडचणीतून पशुपालन करायचं आणि दुधाला भाव मिळत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. हे तुमचा प्रश्न खरंच अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी विचारलाय की नाशिकमध्ये गारपीट झाली, त्यांनी पशुसंवर्धन केलं आहे, पशुपालक ते आहेत, पण एवढं कष्टातून दूध उत्पादन करायचं आणि त्याला भाव मिळत नाही, मग शेतकरी कुठेतरी नाराज होतो. तर याविषयी काय सांगता? अगदी मार्मिक प्रश्न आहे आणि अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न आहे की बा
त्याच्यात तुम्ही जर म्हणाले की याच्यात स्वस्त शासनाचा सहभाग आवश्यक आहे. अगदी बरोबर. कारण काय आहे की 22 ते 24 रुपये लिटर खरोखर म्हणजे दूध परवडत नाही आहे, हे मान्य आहे. आपण 20 ते 22 रुपये लिटर पाणी घेतोय. सर जर तुम्ही पशुखाद्याचा जर विचार केला ना तर सर 60% 50%पेक्षा जास्त खर्च उत्पादन 70% पर्यंत 70%. सर पशुपालकाला काय मिळणार? बरोबर आहे. तर यासाठी आपल्या शेतकरी व्यावसायिकांनी, दुग्ध व्यावसायिकांनी याच्यात स्वतःहूनच अग्रेसरपणा घ्यायला हवा. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे की बा सगळं दूध आहे ना, शेवटी मी दुधाचा भाव ठरवणार, तर दूध आपण स्वतः संकलन करायचं. दुधापासून जे उपपदार्थ बनतात म्हणजे दही Processing झालं, मध्ये पनीर झालं, खवा झालं, काय झालेलं आहे की याच्यात सध्या आपल्याला बाजारात भेसळ खूप मिळतं आणि जो ग्राहक आहे ना तो पैसे द्यायला तयार आहे. आणि नाशिक सारखं असं आहे, गोदातीरी आहे, तिथे त्र्यंबक एवढं हे आहे की जी आम्ही प्रसाद म्हणून देतो, तो प्रसाद जर आमचा दुधाच्या पासून बनलेला पेढे किंवा खवा, पनीर हे जर दिलं ना, तर आम्ही आमच्या महाविद्यालयातर्फे, आमच्या विद्यापीठातर्फे आम्ही एक छोटं ट्रेनिंग देतोय. कुठे 2 दिवसाचं आहे, कधी 3 दिवसाचं आहे. आता महिला जर असल्या, बचत गटातल्या असल्या, त्यांना बिचाऱ्यांना घर नाही सोडून जात आहेत, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही 1 दिवसाचं आहे. तर याच्यापासून आम्ही उपपदार्थ बनवण्याचं त्यांना ट्रेनिंग देतोय. आणि त्याच्यात आम्हाला जी काही फीडबॅक मिळतो आहे, जो काही आम्हाला जो प्रतिसाद मिळतो आहे आणि फीडबॅक मिळतो आहे, त्याच्यात आम्हाला अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांना आम्ही असं तांत्रिक ज्ञानाचं त्यांचं ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे, त्यांनी स्वतःचे व्यवसाय काढलेले आहे. म्हणजे मोठाले हलवाई झालेले आहेत ते, आम्ही म्हणतोय. तर हा जर केला ना तर खरोखर याच्यात त्रास आहे, मान्य आहे, एवढं सोपं नाही आहे. पण याच्यात जर आमचा तरुण एक आला नाशिकचा किंवा आजूबाजूचा, दूध आहे माझं, मी विकणार. साधारणतः तुम्हालाही माहिती आहे की साधारणतः 1 किलो दूध असेल तर साधारणतः आपल्याला 900 ग्रॅमपर्यंत दही मिळते, 950 ग्रॅमपर्यंत दही मिळते. आज दुधाचा भाव समजा ती 32 रुपये, आपण 24 रुपये म्हणू, तर दह्या आपल्याला ते 60 रुपये मिळतात सारखं. तर हा जो फरक आहे हा जर अतिशय महत्त्वाचा आहे. आजकाल पनीरवर उत्पादन खूप पाहिजे आहे, आम्ही मागणी पुरवू शकत नाही. आम्ही मोठ्या शहरामध्ये काय, आजूबाजूला सुद्धा नाशिक म्हणजे मोठंच आहे. आणि दुसरी गोष्ट काय की टोफू म्हणून सोयाबीन पासून जो पदार्थ बनवतो त्याला पनीर म्हणतात, ते टोफू त्याला नाव दिलं. त्याच्याकडे आपण वळतोय कारण काय, पनीर मिळत नाही आम्हाला दुधापासून, खवा मिळत नाही. तर हे जे ह्या गोष्टी आहे, याच्यातनं जर तंत्रज्ञानातनं जर आपण पुढे गेलो, त्यांनी जर आमच्याशी संपर्क साधला, नाशिक म्हणजे इथं शिरवळचं पण कॉलेज त्यांना जवळ पडते, मुंबईचं कॉलेज जवळ पडतं, तिथं आमचे नेहमीच असे ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात. मला असं वाटतं सर थोडक्यात आपण त्यांना विश्वासार्हांना हे सांगितलं आहे की दूध उत्पादन करून जर आपल्याला भाव मिळत नाही तर आपण प्रक्रिया केली पाहिजे, आणि प्रक्रिया केली तर आपल्याला नक्की हमखास भाव मिळतो. आणि प्रक्रिया केलेले जे दुग्धजन्य पदार्थ आहे त्याला संपूर्ण जगामध्ये मागणी आहे. मगाशी मी अनेक देशांची आपल्याला माहिती सांगितली की येणाऱ्या काळामध्ये निर्यातीला खूप वाव मिळणार आहे. त्यामुळे एकट्या दुकट्यानी करायचा राहिलेला हा व्यवसाय नाही राहिला आहे. जर गट स्थापन करून एखादी आपण संस्था स्थापन केली, एखादा ब्रँड आपण विकसित केला, तर अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत की ज्यांनी आपण उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया केलेली आहे आणि जो उत्पादन केलेला कृषी माल आहे किंवा दुग्धजन्य पदार्थ असो किंवा फळांपासून असो किंवा भाजीपाल्यापासून असो, त्याचा रेट सुद्धा त्यांनी ठरवलेला आहे आणि वाटेल त्या रेटमध्ये शेतकऱ्यांनी तो माल विकलेला पण आहे. मला असं वाटतं की प्रक्रियेचा पण आपण विश्वासार्ह विचार करायला पाहिजे. आपण प्रशिक्षण त्या संबंधीचं घेतलं पाहिजे आणि शासनाची योजना पण आहेत. आता येणारा काळ जो आहे हा प्रोसेसिंगचाच असणार आहे, प्रक्रियेचाच असणार आहे. सर एक प्रश्न मला मगाशी विचारायचा होता की पशुधन आपण नेहमी म्हणतो, तर पशुधनाचे नेमके शेतीमध्ये काय फायदे आहेत, काय सांगता येईल? तर पशुधनाचे फायदे तुम्हाला सांगता येईल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्याला मिळतो. दुसरी गोष्ट, महिला सबळीकरण हे मोठ्या प्रमाणावर होतं आणि पशुसंवर्धनात महिलांचा हा सहभाग फार मोठा आहे, अनादिकालापासून आहे आणि महिलाच हा व्यवसाय सांभाळतात आहे. दुसरी गोष्ट की जे बैल वगैरे आमच्याकडे शेती अतिशय छोटी आहे, ट्रॅक्टर आम्हाला वापरता येत नाही, फायदेशीर नाही, म्हणून बैलाचा अजूनही उपयोग आहे. तर शेतीमध्ये याचा पण उपयोग येतो. नंतर जे दुग्धजन्य पदार्थ आपल्याला तयार करता येतात, अंडी मिळतात, हे मिळतात, त्याच्यापासून आपलं जे काही हे अगदी हा सोर्स आहे, अतिशय महत्त्वाचा सोर्स आहे. कुपोषण कॅश बिझनेस आहे हा. तुम्हाला शेती उत्पादनात तुम्हाला रोजचा रोज कॅश मिळणार नाही, पण या दूध उत्पादनातून, अंडी उत्पादनातून तुम्हाला दररोज तुमच्या हाती खेळता पैसा राहतो आणि त्या खेळत्या पैशातून समजा मला दुबार पेरणी करायची आहे किंवा काही थोडीशी छोटीशी कीटकनाशके वगैरे तर पैसा उपलब्ध. घेऊया. नगरून अशोकराव काही विचारू इच्छितात, विचारा. अशोकराव, हॅलो.
हा सर, माझा प्रश्न असा होता हा. की समजा आता सर जे म्हणले की हा. बुवा 9-10 जणांनी गट केल्यानंतर हो तुम्हाला डेअरी चालू करून समजा हे करता येईल का बुवा उत्पादन दुधाचं वाढवता येईल बुवा. बरोबर. तर त्यासाठी शासन काही अनुदान देतं का? कसं आहे सर, आता त्या प्रश्नाचं उत्तर देतीलच. सर त्यांनी विचारलंय की गट स्थापन करणार आहेत हो ते. हो हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की गट स्थापन केलं तर मार्केटिंग म्हणजे विपणन हो सोपं होऊन जाईल, हो. भाव मिळेल, ब्रँड डेव्हलप होईल. बरोबर आहे. पण शासन पाठीशी आहे. हो आहे, शासन नक्कीच पाठीशी आहे. हा. तुम्ही तुमच्या जवळच्या जर पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडे गेलं किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती जी आहे तिथे आमचा पशुसंवर्धन अधिकारी आहे विस्तारचा, तर पंचायत समितीमार्फत तुम्हाला त्या योजना, त्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यामार्फत त्या योजना ज्या आहेत त्याचं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. अशा योजना आहेत, त्याचा पुरेपूर उपयोग घ्यावा आणि त्याद्वारे आपला हे आर्थिक भार सांभाळावा ही विनंती आहे. सर आपण आता मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपण म्हणतो की महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे. हो महिला बचत गट आज महाराष्ट्रामध्ये जोरात चाललेले आहे. हो त्यांनी सुद्धा हा व्यवसाय करायला हरकत नाही, हा एक नक्कीच. प्रश्न. हो. सर मगाशी मेकअप रूम मध्ये दुसरा एक आपण ॲझोला विषयी मला सांगितलं. हो, कारण हो. जसं हायड्रोपॉनिक मध्ये हो, हो. कमी जागेमध्ये मातीविना आपण चारा पिकांचं उत्पादन घेऊ हो, शकतो. हो, तर ॲझोला विषयी पण दर्शकांना सांगणं गरजेचं आहे सर, आणि बचत गटाचं. हो, हो. कारण वेळेचं थोडंसं बंधन आहे हो, आपल्याकडे. हो. मी सांगू इच्छितो त्याच्या आधी थोडंसं आपल्या पशुसंवर्धनावर आधारित शेतीला जे काही पूरक व्यवसाय आहेत हो. त्याच्याबद्दल एक मी एक दाखवू इच्छितो क्लिप्स ज्या काय आहे. आपण म्हैस पालन करू शकतो, नंतर दुग्ध पालनासाठी गाई पालन करू शकतो, हो. शेळी मेंढी आपण उपयोगात आणू शकतो. या बचत गटासाठी फार मोठा हे आहे. आपण कुक्कुटपालन करू शकतो, परसातील कुक्कुटपालन आहे. नंतर आम्ही बटेर पालनाचा व्यवसाय करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही मत्स्यपालनाचा व्यवसाय करू शकतो, झिंगा पालन आहे, दूध संकलन आहे. नंतर आम्ही जी काही शेतकऱ्यांची जनावरांची खरेदी विक्री होते बाजारात त्यात सुद्धा आम्ही आपला हातभार लावून हे करू शकतो. किंवा आपले जे चारा पिकं आहे त्यांच्या उत्पादनात आपण भर घालू शकतो. नंतर समजा चारा पिकाचं उत्पादन खूप झालंय तर आपण तो मुरघास कसा तयार करायचा, ते टिकाऊ कशी साठवणूक करू शकतो. आणि म्हणजे मोठ्या आमच्या जर छोटीशी जागा असली तरी करू शकतो, किंवा मोठ्या पोत्यात, पिशव्यात, गोण्यात, ड्रम मध्ये आम्ही सुद्धा सायलेज करू शकतो. आणि हा जो आहे आता जे म्हणाले ते आता तुम्ही बघताय अझोला आहे, अतिशय एक प्रकारचं अतिशय शेवाळ आहे, अतिशय स्वस्त वनस्पती आहे ही. म्हणजे हा अझोला उत्पादन जर म्हणतो ना, जसं म्हणतो ना आपल्या जर काही गोष्टी फुकटात मिळाल्या ती किंमत नसते, तशाच प्रकारचा हा आहे की अझोला ही एक शेवाळ आहे. हे कुठे पण आपल्याला एक साधारणतः 10 बाय 10 फूट खड्डा, 10 फूट खड्डा नाही, 10 फूट लांबी आणि 5 फूट रुंदी आणि साधारणतः 9 इंच खोल, 9 इंच, 1 फुटाच्या आतच. जर असं हे केलं आपण आणि जर असे 2 खड्डे केले आपण तर 2 खड्डे आमच्या 2 ते 3 गायींना वर्षभर पुरतात. त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकायचं आणि पाणी, प्लास्टिक टाकायचं, चांगलं एक पाणी टाकायचं, साधारणतः एक 15 ते 20 किलो माती, चांगली काळी माती टाकायची. त्याच्यात थोडंसं सुपर फॉस्फेट 50 ग्रॅम, शेणखत 4 किलो आणि एक साधारणतः 15 लिटर पाण्यामध्ये सुपर फॉस्फेट आणि थोडंसं खनिज मिश्रण त्याच्यात टाकायचं 40 ग्रॅम. आणि हे सगळं त्या खड्ड्यात टाकायचं. आणि अझोलाचं कल्चर जे अवेलेबल आहे आपल्याला, जसं दही लावण्याचं कल्चर असतं तसं अझोलाचं कल्चर आहे. आमच्या विद्यापीठामार्फत आम्ही मोफत देतो शेतकऱ्यांना. ते जर त्याच्यात टाकलं तर साधारणतः एक 15 दिवसात तुम्हाला भरपूर असं हे मिळतं. आणि जे काही 1.5 ते 2 किलो आम्हाला जो हिरवा चारा लागतो किंवा कॉन्सन्ट्रेट द्यावं लागतं त्याच्याद्वारे आम्ही हे देतो. या अझोलाचं प्रमाण असं आहे की 25 ते 30% प्रथिन आहेत सर, प्रोटीन्स, आणि आरोग्य चांगलं होऊ शकतं गुरांचं आणि उत्पादन वाढू शकतं. आणि जे तंतुमय पदार्थ ते अतिशय कमी असतात. तंतुमय पदार्थ कमी असल्यामुळे काय पाचकता जनावरांची वाढतं, दूध उत्पादन आवडीने खातात गुरं. आणि हे नुसते गुरच नाही खात, म्हणजे कोंबड्या पण सुद्धा खातात. कोंबड्या. सर एक फोन घेऊया. नाशिकवरून हेमंत दांडेकर काय विचारू इच्छितात, विचारा. हॅलो. हा कर्नल साहेब विचारा. आता माझा प्रश्न गायीबद्दल आहे. देशी गाय, देशी गाय आणि भाकड गाय यांच्या गोमूत्र आणि शेणामध्ये काही फरक आहे का? थँक्यू. हा, अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे सर. देशी गाई, जर्सी गाई आणि भाकड गाई ह्या जे म्हणाल्यात तुम्ही, काय असतं की आमची ज्या गायी आहेत, आमच्या गायी या ज्या निसर्ग उत्पादित जे काही त्यांना खायला मिळतं, जे चारा मिळतो,
हो. तो आम्ही देतोय. आता आमचं जर्सी म्हटलं किंवा होल्स्टीन म्हटलं किंवा ज्या संकरित गायी म्हटलं तर आपण त्यांना पाळतो कशासाठी? दुधासाठी. तर दूध जेव्हा आम्ही उत्पादन आपल्याला पाहिजे असतं तर त्यांना आपल्याला त्या प्रमाणात तसा आहार द्यावा लागतो. त्याचं उत्पादन खर्च पण खूप आहे आणि ज्या प्रमाणात आहार असता तर मूत्र कसं तयार होतं शेवटी? ज्या प्रमाणात तुम्ही जर आहार घेतला त्या प्रमाणात ते मूत्र तयार होतं. जर आमचा देशी गाई जर म्हणाले किंवा भाकड गाई जर म्हणाल्या तर त्या प्रमाणात त्यांना मिळतो, कमी प्रथिनांचा मिळतो आणि त्याच्यामुळे जे काही त्यांचं मूत्र जे असतं ते जास्त चांगलं असतं. जे आपल्याला जे मूत्रांपासून जे पंचगव्य म्हणतो ना गायीपासून, की शेण आहे, दूध आहे, लोणी आहे, तूप आहे म्हणा किंवा दही आहे आणि शेण आणि मूत्र जे आहे की ज्याच्यात आपण आयुर्वेदाच्या याच्यात औषधीचा तत्वाचा उपयोग करतो. जैवविविधता खूप आहे, जैवविविधता खूप आहे. त्याच्यामुळे मूत्रात तसा फरक राहत नाही, पण फरक हा केवळ त्याला जे काही आपण अन्न देतोय अन्नामुळेच जे मूत्रात फरक येतो. आणि आमचं जे नैसर्गिक जर अन्न तो खाल्ला तर नॅचरली त्याचं मूत्र चांगलंच राहणार. सर, अजून एक प्रश्न, आता देशी गायींचाच विषय निघाला आहे तर मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता की माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60 वर्षापूर्वी आपल्या देशातून गीर गायी ब्राझीलने नेल्या, त्यांचा तिथे त्यांनी विकास केला, इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम हातात घेतले आणि आज ब्राझीलमध्ये जर आपण बघितलं तर ब्राझीलमध्ये जे दूध वितरित केलं जातं घरोघरी त्याच्यामध्ये 70 ते 80% दुधाचं जे उत्पादन आहे ते गीर गाईपासून आहे आणि आपल्या गीर गाई तिथे गेल्यानंतर त्यांची उत्पादन क्षमता प्रचंड त्यांनी वाढवलेली आहे. सर, मग आपल्याकडे जे देशी गायी आहेत आता विदर्भामध्ये आहेत, काही गवळाऊ आहे, लाल कंदारी आहे, मराठवाड्यामध्ये देवणी आहे, सर याच्या संगोपनाकडे, याच्या इम्प्रुव्हमेंट प्रोग्रामकडे याचा विकास कसा होईल? कारण याच्यावरचं उत्पादन खर्च कमी आहे, परदेशी गायी शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना झेपणार नाही, तर याविषयीचं काही संशोधन आपल्या विद्यापीठात होत आहे? हो, नक्कीच, की शासन अगदी याविषयी अगदी आहेच, त्यांचं धोरण आहे की जे काही आपल्या महाराष्ट्रात पशुधन हे मोठ्या प्रमाणावर आहे. जी बायोडायव्हर्सिटी म्हणतात किंवा जैविक विविधता जी म्हणतात ती महाराष्ट्रात खूप आहे. जे विदर्भात गवळाऊ आहे, मराठवाड्यात लाल कंदारी आहे, देवणी आहे, पश्चिम महाराष्ट्रात खिलार आहे आणि नंतर आपल्या इगतपुरी नाशिककडे जर गेला तर डांगी आहे. याच्या व्यतिरिक्त काही आमच्या म्हशीच्या जाती आहेत, ह्या मोठ्या आहेत, मोठ्या प्रमाणात आहे आणि शासनातर्फे ह्या जातीचं संगोपन करणं आम्ही करतोय, त्याच्यावर संशोधन सुरू आहे. परंतु जे तुम्ही म्हणाला की गीर गायीविषयी सुद्धा आमचं संशोधन सुरू आहे. हे मान्य आहे आम्हाला की आम्ही कुठेतरी कमी पडलो परंतु आता शासन आणि आम्ही म्हणजे संशोधक मोठ्या प्रमाणावर आमच्या ज्या देशी गायी आहे आणि शेतकऱ्यांना काहीतरी उत्पन्न मिळालं पाहिजे त्यातनं, हे पण महत्वाचं आहे. की ठीक आहे, आमची देवणी आहे, आमची गवळाऊ आहे, लाल कंदारी आहे, त्याच्यापासून जे मिळणारे वळू नक्कीच आमच्या कामाचे आहेत. पण जर दूध उत्पादनासाठी पाहिलं तर आमची गीर आहे, साहिवाल आहे, या गायीविषयी सुद्धा आम्हाला थारपारकर आहे. मला असं वाटतं सर याविषयीचं तंत्रज्ञान विकसित झालं पाहिजे, याविषयीचं जे त्यांचे जे चारा पिकं आहेत त्याच्याविषयीचं संशोधन झालं पाहिजे, त्यांची उत्पादकता वाढली पाहिजे. कारण हे जर झालं सर तर ग्रामीण भागात जो गरीब शेतकरी आहे तळागाळातला तो 2-3 गायी ठेवू शकेल सर, ते त्याला झेपेल. मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे. सर, आता आपला जो अभियान आहे जागरूकता अभियान, तर समजा आपण आता मगाशी सांगितलं की 200 खेड्यांपर्यंत आपण पोहोचलात, हजारो शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलात, त्यांना जनजागृती केली, त्यांची बॅटरी चार्ज झाली आणि त्यांना पटलंय पशुधनाचं महत्व. सर, आता हा समजा तुमचा कार्यक्रम यशस्वी झाला असं जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर नेमके काय बदल अपेक्षित आहे? याच्यात जर यशस्वी होईलच, नक्कीच यशस्वी होईल. कारण आम्हाला त्याचं बॅकअप पहिलेपासून आहे, आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलंय, आम्हाला ते ज्ञान पारंपरिक आमच्याजवळ उपलब्ध आहे. आम्ही फक्त त्यांचं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे बॅटरी चार्ज केलेली आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की काही आम्ही उदाहरण देऊ शकतो की एक मराठवाड्यात डोंगर शेळकी नावाचं गाव आहे, चहूबाजूनी डोंगरच डोंगर, तिथं खाण्याचं काही शेती उत्पन्न नव्हती, काही नव्हतं. परंतु 4-5 वर्ष आधी आमच्या उदगीर महाविद्यालयानं ते गाव दत्तक घेतलं. त्या दत्तकात गाव घेतल्यानंतर तिथे यशोगाथा जर बघितलं, आज प्रत्येक घरोघरी दुग्ध व्यवसाय हा झालेला आहे. त्या ठिकाणी दुधापासून वेगवेगळे पदार्थ मिळतात आहे, खवा मिळतोय, पनीर मिळतोय आणि त्या खरेदीसाठी कर्नाटकातून, आंध्र प्रदेशातून शेतकरी तिथे, व्यापारी तिथे येत आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की हा मोठा जो
परिणाम दिसतोय तो देतोय. आम्ही जर अकोल्याच्या बाजूला जर गेलं तर तिथं आम्ही DHNची रोपं जी दिली होती धारवाड नेपियरचं, जर तुम्ही 28 किलोमीटर गाव आहे अकोल्यापासून बेलुरा, आणि 20 किलोमीटर दोन्ही बाजूला काय आहे की आपलं कपाशी आणि सोयाबीन, पण पुढे 8 किलोमीटर गेलं ना दोन्ही बाजूला DHN आहे. आणि एवढं मोठं त्याच्यात आम्ही केलेलं आहे की त्या दृष्टिकोनातून पशुधनाला चारा उपलब्ध झालेला आहे मोठ्या प्रमाणावर. आणि आम्ही अपेक्षा आमची आहे, आमचं ध्येय आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचा शेतकरी आमच्या याला नक्कीच देईल. आम्ही त्यांनी 1 पाऊल पुढे यावं, आम्ही 10 पाऊल पुढे येऊ, आम्ही शासनाची मदत घेऊ, आम्ही हे करून नक्कीच आम्ही शेतकऱ्याला या पूरक व्यवसायाकडे आकर्षित करण्यास भाग पाडू, आणि हे आम्ही याच्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणजे आता सर इथे आलेत आणि सरांनी आपल्याला थोडक्यात असं सांगितलं आहे की आज आपण जर बघितलं की जे आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू शेती केली जाते आणि कोरडवाहू शेतीतून शाश्वत कृषी उत्पादन मिळत नाही, कारण ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ, पावसाचा अवकाळीपणा आपण बघतो, कधी गारपीट, कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ, अशा परिस्थितीमध्ये शेती करणं अत्यंत कठीण झालेलं आहे. पण सरांनी सांगितलं आहे की पशुधन जर आपण बाळगलं, पशुसंवर्धन जर आपण केलं, तर मला असं वाटतं की आपण खूप मोठ्या प्रमाणावर या संकटातून बाहेर येऊ शकतो. सरांनी हेच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं सर की जाता जाता आपण शेतकऱ्यांना या बाबतीत एक चांगला संदेश देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं आपल्याला काहीतरी बोलायचं. मला बोलायचं आहे की आपण शेती विना, माती विना शेती, पाणी. तर मी थोडंसं एक विनंती करतो की एक हायड्रोफोनिक्सचं एक स्लाइड दाखवावी अशी विनंती करतो. की हायड्रोफोनिक्सची जी स्लाइड आहे बघा, जर तुम्ही पाहिलं तर गवत किंवा चारा पिकं कशी हे येतात ट्रेमध्ये, आपल्याला ट्रेमध्ये. हे केवळ ट्रेमध्ये आहे, हे मोठ्या प्रमाणावर आपण स्टील पाईप मध्ये केलेलं आहे. जर आपल्याला साधं जरी करायचं असलं तरी बघा बांबूचा सुद्धा उपयोग करून आपण करू शकतो, बांबूच्या रॅकमध्ये सुद्धा करू शकतो. तर हा जो मोठा हे आहे, आणि हे बघा हे केवढं मोठं आपण चांगलं हे फॉडर क्रॉप घेऊ शकतो. कडधान्य म्हणा ना, जसं कडधान्य आहे आणि याच्यात खूप पाचकता आहे, आणि त्याच्यामुळे आपण जर हे खनिज मिश्रणासोबत जर आपल्या जनावरांना दिलं तर उत्पादकता वाढेल, जनावरांचं आरोग्य पण चांगलं होईल, आणि शेती म्हणजे मातीविना शेती हा प्रयोग होईल, पाण्याविना शेती. मंडळी, मगाशी सरांनी सांगितलं की आज आपल्याला शेती करायची असेल तर पशुसंवर्धन आपल्याला हे करायलाच पाहिजे, कुक्कुटपालन आपल्याला करायलाच पाहिजे, आणि शासनाच्या योजना आहेत, शासन आपल्या पाठीशी आहे, टेक्नॉलॉजी आपल्या पाशी आहे, विद्यापीठ आपल्या पाशी आहे, फक्त आपल्याला एक स्टेप पुढे यायला पाहिजे. मंडळी, आपल्या प्रश्नांची आम्ही नेहमी वाट बघत असतो, आपल्या सूचनांची आम्ही नेहमी वाट बघत असतो. तर मी पत्ता आपल्याला परत एकदा आमच्या स्क्रीनवर दाखवतोय, तर तो आपण नोंद करून घ्यावा आणि आम्हाला प्रश्न आपण जरूर विचारा, पत्राच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून. निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030, आणि ईमेल ID खाली आम्ही दिलेला आहे. ईमेलच्या माध्यमातून पण आम्हाला प्रश्न सूचना आपण करू शकता. कृषी दर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. सर, आपण इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, आणि अत्यंत साध्या सोप्या भाषेत पशुसंवर्धनाचं नेमकं महत्त्व काय आणि याविषयीची जागरूकता ही घरोघरी झाली पाहिजे, गावागावात झाली पाहिजे, शेतकऱ्यांची महती कळली पाहिजे. खूपच छान साध्या शब्दात आपण माहिती दिली. मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.